तेव्हा नेशन फर्स्ट या हिशेबाने उज्ज्वल निकम यांनी बोलावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो. वकील कारखान्यामध्ये याचा उल्लेख आहे ऑलरेडी. शमशुद्दीन मुश्रीफ यांनी जे पुस्तक लिहिले त्यांनी हाच आरोप केलेला आहे. माझं म्हणणं असं आहे की आत्ता ते ह्याच्यामध्ये बऱ्याच थिअरी झाल्या आहेत किंवा तिथं असणारा इवन बिहारमधली जी असणारी हायकोर्टामधली मॅटर होती त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अनआन्सर्ड इश्यूज रेज करण्यात आले होते. परंतु शासकीय यंत्रणेमध्ये जे बसलेले आहेत ते BJP मधले बसलेले आहेत, ते काँग्रेसमधले बसलेले आहेत आणि ते NCP मधले बसलेले आहेत. आणि हे तिघंही त्यावेळेस सत्ताधारी होते अशी परिस्थिती आहे. ही माझ्या दृष्टीने पहिली, आम्ही असं म्हणतो की पहिली संधी आम्हाला मिळालेली आहे की ज्याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांना आम्ही डायरेक्टली प्रश्न विचारू शकतो, कारण आज ते कॅन्डिडेट आहेत. यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं. जेव्हा आम्ही या संदर्भात प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितलं की जरी करकरेंच्या शरीरात घुसलेल्या ज्या 5 गोळ्या आहेत तरी कसाबच्या बंदुकीतून नाही निघाल्या असल्या तरी तिथले परिस्थितीचे जे पुरावे आहेत प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्यांनी खोटं बोललेलं आहे. मी याचं सरळ सांगतो. याचं कारण असं आहे की ज्या बुलेट्स करकरेंच्या आणि सालसकरांच्या शरीरातून मिळाल्या त्या जर कसाब आणि अबू इस्माईल यांनी वापरलेल्या बंदुकीशी नसतील, त्याच्याशी मॅच होत नसेल तर त्याला तो तिसरा आहे की ज्यांनी चालवलेला आहे तो तिसरा कोण आहे, अननोन पर्सन कोण आहे तो. माझं म्हणणं असं आहे कोणी असेल, माझं म्हणणं असं आहे की हा एक सिनियर वकील म्हणून हा प्रश्न उज्ज्वल निकम यांना पडलाच पाहिजे होता. एक सिनियर लीडिंग क्रिमिनल लॉयर आहेत, ते साधे सुधे नाही आहेत. त्याच्यामुळे असणारं थर्ड पर्सन कोण आहे, थर्ड व्यक्ती कोण आहे याचा इन्क्वायरी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांनी असं ती केस चालवायला नको होती, तिथेच थांबवलं पाहिजे होतं. हे डिमांड आहे. माझा मुश्रीफांशी काहीही संबंध नाही. माझा आता असणारा जो आहे उज्ज्वल निकम कॅन्डिडेट असल्यामुळे त्यांनी ह्याची उत्तरं द्यावी की त्यांनी कोर्टासमोर किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहे त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला ह्या बुलेट्स ज्या मिळाल्या त्या कोणी फायर केलेल्या आहेत, कशा फायर झालेल्या आहेत, वेपनरी कुठली आहे याचा त्यांनी असणारा इन्क्वायरी करायला का लावली नाही हा माझा सवाल आहे. पण एकूणच आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे एकूण पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती मग प्रश्न उपस्थित होऊ शकतो, कसं पाहता एकूणच? माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांनी उत्तर दिल्यानंतर मग ह्याच्यातली उरलेली प्रश्न बाहेर पडतात असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यावर भाजपचं असं म्हणणं आहे त्यावेळेला देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री हे आघाडी सरकारचे होते असं काल भाजपनं ऑलरेडी त्याच्यावर उत्तर दिलं. प्रश्न असे उत्तर त्याच्यातून असणारं कोणाचं सरकार आहे याच्यावरती अवलंबून नाही आहे. अवलंबून हे आहेत की त्या ज्या बुलेट्स सापडलेल्या आहेत त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलेला आहे त्या कसाबच्या आणि अबुल इस्माईलच्या वापरलेल्या वेपनरीमधनं नाही आहेत. हे जेव्हा इस्टॅब्लिश झाल्यानंतर ते कोणाचं आहे हे पोलिसांनी किंवा असणारा वकील म्हणून कंडक्ट करणारा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला शोधायला का सांगितलं नाही हा त्याच्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. माझे असणारे पुतळे जाळावेत पण माझा प्रश्न सातत्याने हाच राहणार आहे. माझं म्हणणं असं आहे सरळ की माझं काय त्यांना पुतळे जाळायचे असेल जाळावेत, त्यांनी असणारा देशद्रोही आहे असं त्यांनी घोषितही करावं. मला त्याच्यातला फार फरक पडत नाही.
मला फक्त असताना माझ्या एका प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी द्यावं, आणि तो म्हणजे ज्यावेळेस जे एक्युज्ड आहेत त्यांनी वापरलेल्या वेपनरीमधले बुलेट्स नाहीत, त्यावेळेस कुठल्या वेपनरीतनं वापरल्या आलेल्या आहेत याचा त्यांनी इन्क्वायरी मार्फत किंवा कोर्टामार्फत डायरेक्शन देऊन ती इन्क्वायरी का केली नाही, हा माझा सवाल आहे. पण बाळासाहेब, गेम विदिन गेम मध्ये एवढं स्पॉन्टिनियस होऊ शकतं की प्लॅनर्स ते असणार? म्हणजे या घटनेचा जर आपण आकार हे पाहिला तर ते गेम विदिन गेम जो आहे तो स्पॉन्टिनियस आहे की प्लॅनर आहे माहीत नाही, नो आयडिया. सर, भाजपकडून आणि आरएसएसकडून म्हटलं जातं की जबरदस्त मुद्दाम सेफ्रॉन टेररिझम नावाचा शब्द प्रत्येकाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न या सगळ्या माझं म्हणणं असं आहे की तो सॅफ्रॉन आहे की तो निळा आहे की तो हिरवा आहे ह्याच्याशी मला घेणं देणं नाही आहे. मला असतं त्या